पब्लिक डिमांड लोक केलं, आम्हाला किती जवळजवळ हजारो कॉल आले असतील का अड्डा घ्या. आम्ही अड्डा एवढं परत लेट करण्याचं कारण एकच होतं, जेणेकरून आयोजन आपलं व्यवस्थित व्हायला पाहिजे. इथे नंदी पळणार आहे, त्यांना काही इजा होता कामा नये, त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करून आमच्यापर्यंत जेवढे करता येईल शक्य होईल तेवढे करण्याचा प्रयत्न. जाळी बसवण्यात आली, यामागचं कारण काय दादा? ही जाळी वापरण्याचं कारण एकच आहे का जे कारण आपली जी नंदी आहे तो नंदी पळताना जर बाहेर गेला तर त्याला इजा होऊ नये या कारणास्तव आम्ही ही जाळी मारतो. बाकीची लोक याला काठी मारतात, कोणी बोरीची काठी मारतात, त्याच्यामुळे बैलांच्या शरीराला इजा होऊ शकते, त्या हाकलणाऱ्याला इजा होऊ शकते, जेणेकरून ती इजा टाळता येईल. 10-15 लोक आमची तिथेच असतात आणि आमचे या वेळेला आम्ही 3 कॅमेरे बसवलेले आहेत. एक समोर राहील आपला, एक मध्ये राहील आणि एक सुट्टीला सुद्धा कॅमेरा केलाय. त्याच्यासाठी कोणाचं आपल्याला काही तिथे वाईट कृत्य किंवा कोणी काय करत असेल तर आपल्या समोरासमोर दिसेल आणि कुणालाही त्याची दयामाया दाखवली जाणार नाही. म्हणजे असेल ते समोरासमोर होईल आपल्या. नक्कीच, म्हणजे एकदम पारदर्शकता, म्हणजे स्टार्टिंग पासून मध्यंतर पासून तर शेवटपर्यंत पारदर्शकता आपल्याला बघायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्री माणूस राजेश म्हात्रे आपला कावळे मधुराज व्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, 24 जानेवारी रोजी ओवले अड्डा भरणार आहे आणि आज आपण त्या अड्ड्यात आलोय आणि अड्ड्याची तयारी कशी चालू आहे, नियोजन कसं असणार आहे हे आपण त्या कमिटीशी जाणून घेणारच आहोत. सो त्या सर्वप्रथम आपण अड्डा पाहूया. मित्रांनो, ही पाहू शकता, आता आपण सुट्टीवर आले, इथून बैल सुटली जातात. सो पाहू शकता ही सुट्टीवरची जागा आहे आणि बैल त्या साईडला जाऊ नये म्हणून असं कडा केलेला आहे आणि हा कडा मित्रांनो शेवटपर्यंत केलेला आहे यावर्षी. आणि मित्रांनो, या अड्ड्याचे खास आकर्षण म्हणजे तुम्हाला सांगू शकतो की हा जो वरती जो कडा आहे ऑलरेडी तो पब्लिक म्हणजे प्रेक्षकांना बघण्यासाठी खूप छान आहे. म्हणजे जेवढे शर्यती या मैदानात होतात पब्लिक मध्ये नसणार आहेत, डायरेक्ट कड्यावरती असणार आहे. म्हणजे जो शर्यती पाहण्याचा आनंद आहे ते कड्यावरून घेणार आहेत आणि जेणेकरून म्हणजे पब्लिकला सुरक्षितता सुद्धा पब्लिकची असणार आहे, जेणेकरून ते मध्ये नसणार आहे आणि बैल इथून जातील आणि तिकडून सुद्धा बैल जाणारे. सो पाहू शकता फाटी आपण व्यवस्थित सरळ फाटी आहे. सो फाटीमध्ये पाहू शकता सकाळी कदाचित पाणी मारला असेल. सो ही दुपारची वेळ आहे. सो सरळ आणि स्ट्रेट फाटी आहे आणि काम अजून चालू आहे. तिथे गावकरी आणि काही माणसं कामाला लागलेत, पाहू शकता. खासियत म्हणजे हा शेवटपर्यंत मित्रांनो जो कडा दिसतो ना, शेवटपर्यंत वरतून प्रेक्षकांना शर्यतीचा आनंद लुटता येईल, ही या मैदानाची खासियत आहे. आणि मागच्या वर्षी हा अड्डा तुफान भरला होता, हा सर्वांनाच माहिती आहे. सो इथून पाहू शकता तुम्ही ठिकठिकाणी लाकडाची काटे रोवलेले आहेत, म्हणजे जाळी बसवण्यात येते. पुढे पाहूया आपण कशा पद्धतीने ती जाळी काम चालू जाऊन. सो आता आपण जवळ आलो आहे, पाहू शकता अशा पद्धतीची जाळी लावण्यात येते. इथून ते तिथपर्यंत जाळी असणार आहे आणि या साईडला पाहू शकता आपण जी कोणी बैल येतील ते या साईडला या शेतामध्ये त्या साईडला लावली जाते आणि अशा पद्धतीची जाळी आपल्याला पाहायला भेटेल. काम सुरू आहे, हा काम संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल आणि तिथून पुढे बॅरिगेट आहे, ते सुद्धा संध्याकाळपर्यंत आपल्याला काम पूर्णता होताना दिसेल. आणि आपल्या येणारी बैल त्या साईडलाच ना, येणारी सर्व बैल त्या साईडला आणि या साईडला सुद्धा येणारी बैल आणि ते समोर जो दिसतो ना त्या साईडला सुद्धा येणारी बैलांसाठी जागा आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे इथे प्रेक्षक खाली येऊ शकत नाही, कारण वरती जो कडा बघतो ना, प्रेक्षकांना एक आपण थिएटरमध्ये मूवीचा आनंद कसा घेतो तसा आनंद सुरक्षितरित्या प्रेक्षक ह्या शर्यतीचा आनंद घेऊ शकतात. हा मैदानाची ही खासियत आहे की हा मैदान पाहण्यासाठी लोक इच्छुक असतात, कारण का सुरक्षितरित्या वरतून पब्लिकांना शर्यतीचा आनंद घेता येतो. सो आपण आता कमिटीशी संवाद साधूया, कसे नियोजन काय. थोडे ते कामात बिझी आहे, थोडे 5 मिनिटांनी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.
मित्रांनो पाहू शकता काम सुरू आहे आणि मित्रांनो मला एक म्हणजे आश्चर्यचकित वाटतं की बॅरिकेड ऐवजी हे का वापरले, तर आपण त्यांच्याकडनंच हे जाणून घेऊया. मित्रांनो इथे स्टेज बांधण्यात येईल. सो टेबल पाहू शकता स्टेजसाठी आणि हे बॅरिकेड. सो बॅरिकेडचं सुद्धा काम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण काम होईल. सो आपण हा मैदान बघितला आणि आता दादा सांगतील उद्या कसं कोणत्या मार्गे आपण येऊ शकता. जर आपण उरण मार्गे आलात, ओवळाचा ब्रिज आहे त्याच्या लागूनच एक आपला रस्ता आहे, म्हणजे साईडने आला. जर कामोटा पारगाव डुंगीच्या बाजूने एक रस्ता आलेला आहे, तिथनं तुम्ही आतमध्ये टाकू शकता. आपला हात जो तुम्ही बघता नदीच्या मधून ब्रिज आलेला आहे आपण बनवलेला आहे, हा फक्त पिकअप येण्यासाठी केलेला आहे. आणि ज्या 4 व्हीलर वगैरे असतील आपल्या तर तिकडे पूर्ण भराव आहे, तिकडे 4 व्हीलर लावू शकता. आणि इकडे तुम्ही बघितलात तर इकडे पिकअप येऊन बैलला इकडे या साईडला लागतील. आपली बैल पिकअप वगैरे इकडे आपली जागा आहे, फक्त बैल आणि पिकअप राहतील इकडे. बाकी काही कुठले तुम्हाला त्रास होणार नाही याचे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. त्रास तर होऊन देणारच नाही याचा आम्ही सर्व कमिटी, आमची ओवळा कमिटी आणि ओवळा ग्रामस्थ ही सर्वांचा आम्ही विचार करूनच ते करू आम्ही सर्व. नक्कीच दादाने खूप छान पद्धतीने सांगितलं की कशा पद्धतीने यायचं आणि पिकअपसाठी आणि 4 व्हीलरसाठी कुठे जागा आहे आणि उद्या कोणत्याही प्रकारचा कोणाला त्रास होणार नाही. आणि मित्रांनो आता आपण कमिटीशी संवाद साधूया. सो मित्रांनो आपल्या समोर आहेत गावातील ग्रामस्थ शाहीर बलमा ग्रुप ओवले, यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मित्रांनो दादा सर्वप्रथम या मैदानाबद्दल बोला. हा मैदान कसं भरवण्यात आलंय? हा मैदान म्हणजे आमचा जुना पारंपरिक मैदान आहे. गेल्या आम्ही जवळजवळ आमच्या याच्यात 4 पिढ्या गेलेल्या आहेत. त्या 4 पिढ्यापासून आमचं आयोजन होत आहे आणि ह्या आयोजनाला तुम्ही तर बघलेलंच आहे, रायगड ठाणा अख्ख्या महाराष्ट्राने या मैदानाचं कौतुक केलेलं आहे. आणि हे मैदान बघायला ही आपल्या मला वाटते पंचकृषीतील सर्व लोक आणि वर घाटावरनं सुद्धा लोक इथे येतात. कारण आयोजनच असं असतं ना की आयोजनाला बाकी कुठे नाव ठेवायला बोट सुद्धा नसते, इथे बोट ठेवायला जागा. दादा मागच्या वर्षीच ओवल्या अड्डा बघितला होता आपण, एवढा पब्लिकाचा रश होता, म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग पब्लिक जमा झाली होती या अड्ड्यात. सो तेव्हाच नियोजन आता पुन्हा हा या वर्षीचा प्रथम अड्डा भरतो या वर्षीचा. सो मग कसं नियोजन असणार आहे उद्याचं? हा नियोजन म्हणजे आमचा शाहीर बलमा ग्रुपचं हे नियोजन असतं आणि संपूर्ण त्या कमिटीला आमची संपूर्ण ओवळा गाव ग्रामस्थ हे त्याला संपूर्ण मदत करत असतात. आणि त्याच्यामुळं हा आम्ही एवढ्या मोठ्या पब्लिकला हँडल करू शकतो. हे श्रेय फक्त आमच्या ओवळा गाव कमिटीला जाते. आणि उद्या पारदर्शकता काय असणार आहे? जी शर्यत होणार आहे त्याच्या निकाल पारदर्शक तुम्ही बोलाल तर आमचा स्क्रीनवर निकाल जो असेल तिथे कोणालाही त्याच्यामध्ये एकही कुणाला आमची दयामाया दाखवली जात नाही. पारदर्शक म्हणजे पारदर्शक, कुणी जरी असेल तो मोठा असो छोटा असो सगळ्यांना न्याय हा सारखाच असेल. आणि उद्या हा अड्ड्याला जो सुरुवात होणार आहे किती वाजता अड्ड्याला सुरुवात होणार आहे, किती वाजता बंद होणार आहे? हा आपला सकाळी 9 वाजता अड्डा चालू होईल आणि तो मला वाटतं रात्री संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत चालेल. 6 ते 7 6 वाजेपर्यंत चालेल. आणि नाव किती वाजेपर्यंत घेतली जाणार? नाव किती वाजेपर्यंत घेतली जाणार? नाव फक्त मला वाटतं 3 वाजेपर्यंत घेतले जातील. त्याच्यानंतर नाव बंद, त्याच्यानंतर नाव घेणार कारण ते आपल्याला वेळच भेटणार नाही पुढचं नाव घ्यायला. नक्कीच दादा. आणि उद्या येणारी सर्व बैल वगैरे येणारे असेल, घाटावरनं सुद्धा येणारे असेल, तर उद्याचं खास आकर्षण काय असणार आहे या मैदानाचं? या मैदानाचं आकर्षण म्हणजे काय आहे ते आम्ही गुपित ठेवलेलं आहे. या मैदानात या आणि बघा, जे मेन खालचं नियोजन आहे जे आपल्या मुंबईमध्ये होत नाहीये तो आपण नियोजन करण्याचा 100% प्रयत्न करू. त्यासाठी एक नियोजन आम्ही थोडाफार एक आयडिया लावलेली आहे. ते उद्या तुम्ही मैदानात आल्यानंतर समोरासमोर याल आणि ते आमचं गुपित आहे. जेव्हा तुम्ही समोर याल तेव्हा तुम्हाला ते समोरासमोर बघायला भेटेल. आता बघितलं मी की काम बरंच बाकी आहे, ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार. पाणी सुद्धा मारण्यात आलेलं आहे आणि व्यवस्थित सरळ पट्टा आहे. आणि मी दादा बॅरिकेड मोस्ट ऑफ दी बघतो किंवा आपल्या झाडं काटेरी झाडं लावलेली असतात. तर हा जो तुम्ही जाली बसवण्यात आली यामागचं कारण काय दादा? ही जाळी वापरण्याचं कारण एकच आहे का जे कारण आपली जी नंदी आहे तो नंदी पळताना जर बाहेर गेला तर त्याला इजा होऊ नये या कारणास्तव आम्ही ही जाळी मारतो. बाकीची लोक याला काठी मारतात, कोणी बोरीची काठी मारतात, त्याच्यामुळे बैलांच्या शरीराला इजा होऊ शकते, त्या हाकलणाऱ्याला इजा होऊ शकते. जेणेकरून ती इजा टाळता येईल याच्यासाठी आम्ही या जाळीचा मारून प्रयत्न करतो. कमीत कमी आपल्याला
इजा होईल असं. मग सुट्टीवरचं कसं नियोजन असणार? बरेच जेव्हा बैल सुट्टीवरनं सुटतात तेव्हा जे मध्ये पब्लिक असतात त्याच्याबद्दल नियोजन कसं असणार? आपली तिथे पूर्ण आपली कमिटी तिथे उभी असणार. 10-15 लोक आमची तिथेच असतात आणि आमचे या वेळेला आम्ही 3 कॅमेरे बसवलेले आहेत. एक समोर राहील आपला, एक मध्ये राहील आणि एक सुट्टीला सुद्धा कॅमेरा केलाय. त्याच्यासाठी कोणाचं आपल्याला काही तिथे वाईट कृत्य किंवा कोणी काय करत असेल तर आपल्या समोरासमोर दिसेल आणि कुणालाही त्याची दयामाया दाखवली जाणार नाही. म्हणजे असेल ते समोरासमोर होईल आपल्या. नक्कीच, म्हणजे एकदम पारदर्शकता, म्हणजे स्टार्टिंग पासून मध्यंतर पासून तर शेवटपर्यंत पारदर्शकता आपल्याला बघायला भेटेल आणि जो तुमचा निर्णय घेतला जाईल तो व्यवस्थित त्याच निकालानुसार घेतला जाईल. सो खूप छान नियोजन केलेले आहे दादा. नक्कीच उद्या या अड्ड्यात हजेरी लावणार आहेत सर्वजण, कारण का हा ओवले अड्डा म्हणजे लोकांच्या नजरेत मागच्या वर्षीच आलेला आहे जास्त. आणि पब्लिक डिमांड अड्डा आहे. पब्लिक डिमांड, पब्लिक डिमांड लोकांनी केला. आम्हाला किती जवळजवळ हजारो कॉल आले असतील का अड्डा घ्या अड्डा घ्या. आम्ही अड्डा घेऊन एवढं परत लेट करण्याचं कारण एकच होतं जेणेकरून आयोजन आपलं व्यवस्थित व्हायला पाहिजे. जिथे नंदी पळणार आहे त्यांना काही इजा होता कामा नये, त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करून आमच्यापर्यंत जेवढे करता येईल शक्य होईल तेवढे करण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच दादा. आणि उद्याच्या होणाऱ्या शर्यती अड्ड्यासाठी तुम्हाला धन्यवाद, शुभेच्छा देतो मी की उद्याचा अड्डा सुरळीत जसा मागच्या वर्षी पार पडला तसा या वर्षी सुद्धा सुरळीत पार पडेल हा ओवले अड्डा. सो चला आता आपण भेटूया थेट उद्या 24 जानेवारी रोजी. तुम्ही हे युट्यूब वाले येता आणि असं आमच्या अड्ड्याचे हे टाकता, तुम्ही रील्स टाकता, त्याच्यामुळे पब्लिकलाही हे जी काय आतमधली काही व्यवस्था आहे ती बघायला समजते, त्यांना ते अनुभवता येते. त्याच्याबद्दल तुम्ही जे आम्हाला हे सहकार्य करता त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद, मनापासून आभारी आहोत तुम्ही. धन्यवाद. आणि मित्रांनो, असे आपण जेव्हा अड्डा कसा आहे कशा पद्धतीने तयार झालेला आहे हे सुद्धा पब्लिकाला बघायला आवडतो. आणि नक्कीच मी या अड्ड्यात कसं यायचो त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला पाठवणार आहे माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये. त्या लिंक वरती क्लिक करा, तुम्हाला डायरेक्ट इथला ऍड्रेस दाखवेल. सो तुम्ही सहजरित्या या ओवले अड्ड्यात येऊ शकता. सो चला मित्रांनो, भेटूया आता आपण अशाच नवीन व्हिडिओ मार्फत.